मी उत्कर्षा भूषण नेवे, मूळची जळगावची. माझं शिक्षण MCOM LLB झालेलं आहे. गेल्या 5 वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे व गेल्या 1 वर्षापासून सोमनाथ येथील मुलींच्या वसतिगृहाचे व्यवस्थापन पाहत आहे. सोमनाथ येथे वसतिगृह सुरू करण्याचा प्रमुख उद्देश हाच होता की बाबांचे विजन होते की सोमनाथमध्ये देखील शिक्षण, आरोग्य ह्यासारख्या सेवा पुरवल्या गेल्या पाहिजे. मागील काही काळात आम्ही ताडोबाला लागून जे गावं आहेत त्यामध्ये सोमनाथ प्रकल्पाला लागून जी 22 गावे आहेत त्यातला आम्ही जो सर्वे केला त्यात असं आढळून आले की शिक्षणापासून मुली वंचित राहत आहे. कारण त्यांना शाळेत जाण्यासाठी योग्य ते साधन नव्हते किंवा वाघाची भीती, तासनतास मुली बसची वाट बघत असायचे. शाळेत जाण्यासाठी त्या पायी जायच्या, त्यामध्ये त्यांना वन्य प्राण्यांची भीती असायची. या सर्व कारणांमुळे मुली रोज शाळेत जात नव्हत्या. माझे आई बाबा 2-2 महिने 3-3 महिने बाहेर राहायचे. आम्ही एकटेच राहायचे घरी. बाबा खूप दारू प्यायचे, म्हणून मला घरामध्ये खूप भीती वाटायची. आमच्या गावात 5वी पर्यंत शाळा होती. पुढच्या शिक्षणासाठी मला दुसऱ्या गावात पायी चालत जावे लागत होते. जाण्या येण्यासाठी साधन नव्हते. वाघाची भीती होती. या सर्व कारणे लक्षात घेऊन मुलींसाठी हॉस्टेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. दर शनिवार रविवार आम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी शिकवतात. जसं की धाग्यापासून आपलं नाव लिहायचं, फिश कसं पकडते ते शिकवलं आम्हाला सर्व खूप प्रेमाने समजून घेतात. आमच्याकडे जेवण पण खूप चांगलं बनते आणि आम्हाला राकेश सरांनी नवीन गेम शिकवले, जसे की फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो खो अशासारखे. मी हॉस्टेलवर आल्यावर मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मला अभ्यासाची आवड निर्माण झाली. मला हॉस्टेलवर राहायला खूप आवडते. मला खूप शिकायचे. हॉस्टेलमध्ये आम्ही नवनवीन उपक्रम मुलींकडून करून घेत असतो. त्यांच्या रोजच्या शिकवण्या घेत असतो. अभ्यासाच्या तासिका असतात. सोबतच शनिवार रविवार आला की नवीन त्यांच्याकडून काही प्रयोगात्मक त्यांना शिक्षण दिले जाते. रोज त्यांचे वाचनाचे तास घेतले जातात, जेणेकरून त्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी. हॉस्टेलमध्ये मुलींना प्रामुख्याने प्रयोगात्मक शिक्षण, त्यांच्या विकासावर भर दिली जात आहे. सोबतच त्यांना इथे उत्तम शिक्षण, निरोगी आरोग्य आणि पोषक आहार देण्यावर आमचा भर आहे. मुलींचे आम्ही दिवसभराचे नियोजन ठरवलेले आहे. सकाळी उठून त्या व्यायामाला जातात, त्यामध्ये त्यांचे रोज वेगवेगळे गेम ठरलेले असतात, त्याप्रमाणे त्या खेळतात. सोबतच त्यांचा योगा घेतला जातो. त्यानंतर मुलींचा नाश्ता होतो आणि त्यानंतर मग अभ्यासाच्या तासिका होतात की त्यामध्ये त्यांचे बेसिक स्किल जे क्लिअर नाही आहे ते क्लिअर केले जातात, ते त्यांना शिकवलं जातं. त्यानंतर त्या शाळेत जातात. शाळेत त्यांना बसने सोडलं जातं. परत शाळा सुटल्यानंतर त्यांना परत वसतिगृहात आणलं जातं आणि मग नंतर त्यांच्या परत अभ्यासाच्या तासिका होतात की जिथे त्यांना स्कूलचा होमवर्क दिलेला असतो किंवा त्यांना ज्या गोष्टी नाही येते त्याचे मार्गदर्शन केले जाते. आणि नंतर रात्री त्यांचा 1 तास वाचनाचा असतो की त्यांना वाचनामुळे रोज अभ्यास करायची सवय लागेल. आणि नंतर मग रात्री प्रार्थना होते आणि त्यानंतर मग त्या झोपतात.